नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. सगळ्यांचं लक्ष वेधून राहिलेलं आहे बांगलादेशामध्ये काय होणार. तिथे थायलंड आणि कंबोडिया हे एकमेकांच्या विरोधामध्ये उतरलेले आहेत युद्धात, त्याचं काय होणार. तिथे जपान ललकारतो आहे चीनला की तैवानवरती दावा टाकू नका आणि आम्ही तो गांभीर्याने घेईल म्हणून. परंतु एका युद्धाकडे कुणाचंही फारसं लक्ष आता सध्या लागलेलं दिसत नाही आणि तो प्रदेश आहे व्हेनेझुएलाचा. व्हेनेझुएलाचे आतापर्यंत 3 टँकर्स अमेरिकेनी टगेगिरी करून आपल्या देशाकडे वळवलेले आहेत. इतकंच नाही तर त्यांनी जाहीर केलेलं आहे की हे जे तेल आम्ही जप्त केलेलं आहे ते व्हेनेझुएलाला परत मिळणार नाही. तर ह्याला टगेगिरी नाही तर दुसरा काय शब्द वापरायचा. व्हेनेझुएला हा एक स्वतंत्र देश आहे. आपलं तेल कोणाला विकावं हा त्यांचा अधिकार आहे. जणू काही व्हेनेझुएला हे एक स्वतंत्र राष्ट्रच नाही अशा पद्धतीमध्ये अमेरिका त्याला ट्रीट करताना दिसते. व्हेनेझुएलाचं तेल आहे त्यांनी ते कोणाला विकावं हा त्यांचा निर्णय आहे, परंतु तो अमेरिकेला मान्य नाही. व्हेनेझुएलाकडे जगामधले सर्वात मोठे तेलाचे साठे आहेत आणि त्यावर अमेरिकेचा डोळा असू शकतो. ते तेल त्यांना हवं असू शकतं. त्या किमतीत तुम्ही घ्या, विकत घ्या ते. परंतु तसं करायचं नाहीये. त्यांचं म्हणणं असं आहे, की या अमेरिकन कंपन्यांनी या सगळ्याचा शोध लावला, तेव्हा आमची मालकी आहे त्याच्यावरती. ही झाली दादागिरी मित्रांनो. तेव्हा मी आधी सांगितलेलं होतं, की व्हेनेझुएलाचा सर्वात मोठा क्लायंट कोण असेल तर तो चीन आहे. आणि चीनकडे जाणारं तेल असेल किंवा अन्य त्यांचे जे ग्राहक असतील, त्या सर्वांना चाप लावायचा प्रयत्न आता अमेरिकेने केलेला आहे, की ते तेल आमचं आहे. म्हणजे ते म्हणतात ना आता, ट्रम्प काय म्हणतात, अमेरिकेबाहेरचे जे काही डॉलर आहेत, ते डॉलर हे आमचेच आहेत. म्हणजे भारताची परकीय गंगाजळी आहे, त्याच्यामध्ये काही बिलियन डॉलर्स असतील समजा, करन्सी म्हणून, फॉरेन करन्सी म्हणून. तर ती भारताची नाहीये, ती अमेरिकेची आहे. कारण काय तर ते डॉलर आहेत. ते डॉलर आहेत म्हणून ते आमचे आहेत. अजब लॉजिक आहे. तुमचे जर का आहेत, तर तुम्ही तुमच्याकडून विकत घेतले, तेव्हा त्याला तुम्हाला देडक्या का आम्हाला मोजायला लागल्या? असा प्रश्न पडतो. परंतु त्याची उत्तरं नाहीयेत. आता म्हणजे गेली काही वर्ष चीन, रशिया, व्हेनेझुएला, इराण हे सगळे देश एकत्रित येऊन काही ना काही निर्णय राबवताना दिसतात आपल्याला आणि एक ऍक्सिस तयार झालेला दिसतो. आणि या ऍक्सिस वरती अनेक आक्षेप आहेत अमेरिकेचे. आता ट्रम्प यांनी सत्तेवर आल्यानंतर तर जास्त घेतले. परंतु हे देश स्वस्त बसतील असं नाहीये. चीननी तर थेट ताकीद दिलेली होती, या सगळ्या गोष्टी करू नका. परंतु त्याला न जुमानता अमेरिकेने 3 टँकर जेव्हा स्वतःच्या किनाऱ्याकडे वळवले, त्यानंतर काही महत्वाच्या घटना घडताना आपल्याला दिसतायत. त्यातली पहिली घटना ही आहे, की रशियाने त्यांची झिर्कॉन मिसाईल्स जी आहेत, ती झिर्कॉन मिसाईल्स ही व्हेनेझुएलामध्ये डिप्लॉय केलेली आहेत, अशा बातम्या आता येतायत. केवळ झिर्कॉन मिसाईल्स नाहीयेत, तर त्याच्या जोडीला ओरेस्निक मिसाईल्स सुद्धा आम्ही पाठवू, असं रशियाचं म्हणणं आहे. ही मिसाईल्स आहेत, ही अत्यंत महत्वाची मिसाईल्स आहेत, कारण त्यांचा स्पीड जबरदस्त आहे. बॅलिस्टिक मिसाईल्स आहेत आणि त्यांना जवळपास म्हणजे अशक्य आहे. हे मिसाईल जर का एकदा फायर केलं, तर त्याला अडवणं हे जवळपास अशक्य त्याच्या स्पीडमुळे आहे. अशी मिसाईल्स ही रशियाने तिथे आणून ठेवलेली आहेत आणि प्रकरण तिथेच थांबलेलं नाहीये. तुम्ही बघाल की व्हेनेझुएलाची जी किनारपट्टी आहे, त्या किनारपट्टीला ही सगळी डिप्लॉयमेंट चाललेली आहे. त्याच्या मागे बरोबर पर्वतराजी आहे आणि त्या पर्वतांच्या ज्या रांगा आहेत, ते नॅचरल प्रोटेक्शन आहे. त्यामुळे अमेरिकेनी जे काही त्यांच्या डोक्यामध्ये काय हवं आहे माहिती नाही. याच्या जोडीला रशियाने आणखी एक काम केलेलं आहे, ते म्हणजे की त्यांच्या अत्यंत महत्वाच्या पाणबुड्या या आता व्हेनेझुएलाच्या समुद्रामध्ये वावरताना दिसतायत. आणि ही खरी धोक्याची घंटा आहे अमेरिकेसाठी. मला आठवत असेल अमेरिकेचं 7वं फ्लीट जेव्हा आरमार बंगालच्या उपसागरात आलं, तेव्हा रशियानी देखील आपलं आरमार तिथे आणून उभं केल्यानंतर अमेरिकेला निमूटपणे तिथून परतावं लागलं. त्यांना भारताला थांबवता आलं नाही बांगलादेश युद्ध. तसंच
आता व्हेनेझुएलाच्या परसदारामध्ये होताना दिसतंय. रशियाच्या युद्धनौका जर का तिथे पोहोचल्या असतील, तर तुम्ही कल्पना करा, की रशियाची जी नेव्ही आहे, तिने आपली सगळी ताकद ही व्हेनेझुएलाच्या जवळपास आणून उभी केलेली आहे आणि शिवाय त्याच्या जोडीला त्यांनी झिर्कॉन मिसाईल दिलेली आहेत आणि ओरिस्निक मिसाईल दिलेली आहेत. या बातम्या ह्या ओपन सोर्स मध्ये येताना आपल्याला दिसतायत. म्हणजे काय कुठच्या गुप्त बातम्या आहेत असं नाहीये. तेव्हा व्हेनेझुएलावरती आपण ताबा मिळवू आणि तिथे आपण असा सत्ता बदल करू आणि त्या कोण मचाडो बाईसाहेब आहेत त्यांना गादीवरती बसवू, ही जी सगळी सुखस्वप्न कदाचित अमेरिकन सत्ताधीश आज बघत असतील. परंतु तसं झालंच तर त्याला तगडा विरोध होईल एवढं त्यांनी लक्षात ठेवलं. म्हणजे जे बांगलादेशामध्ये झालं, तसं व्हेनेझुएलामध्ये हे जर का करायला जाणार असतील तर त्यांनी सावध राहावं. बांगलादेशामध्ये त्यांच्या प्लॅनला ऍक्टिव्हली थांबवणारं कोणी नव्हतं. शेख हसीना या थोड्याफार गाफील होत्या. त्यांना आधी सूचना देऊन सुद्धा त्यांनी काही पावलं उचललेली नव्हती. आता या सगळ्याचा दुष्परिणाम अखेर त्यांना भोगावा लागला. अमेरिकेची डिझाईन जी आहे ती बांगलादेशामध्ये यशस्वी झालेली बघितली आपण. व्हेनेझुएला तसं होण्याची शक्यता कमी आहे, कारण मी म्हटलं त्याप्रमाणे गेली काही वर्ष व्हेनेझुएला, रशिया, चीन आणि इराण हे एकमेकांशी सहकार्य करून तिथे काही ना काही विरोधाची फळी उभारताना आपल्याला दिसतायत आणि म्हणून व्हेनेझुएलामध्ये अमेरिकेला फारसं यश मिळेल सत्ता पालटासाठी असं सांगता येत नाही. कारण तिथे आता लष्करी आव्हान सुद्धा उभं झालेलं आहे. एक ठीक आहे की तुम्ही ते टँकर नेलेत, ते परत करणार नाही तुम्ही म्हणताय वगैरे वगैरे सगळ्या बाता ज्या आहेत, गमजा ज्या आहेत त्या चालतील. इथून पुढे अमेरिकेला हे करता येईल का हा प्रश्न आहे. कारण जर का अशा पद्धतीने रशियाने आपली युद्ध सामग्री तिथे आणून ठेवलेली असेल, तर ती वापरण्यासाठी ते मागे पुढे बघणार नाहीत. ते पुतीन आहेत. ते एक निर्वाणीचा इशारा देतील, 2 देतील, फायनल दिला की त्यांची ऍक्शन सुरू होते. ते थांबत नाहीत. ते 3 वेळेला युद्धबंदीच्या बोलण्यांसाठी त्यांनी अमेरिकेसोबत तयारी दाखवली. अमेरिका दाखवते बाबा हा शांतता करार आहे आणि त्याच्यानुसार काहीच होत नाही म्हटल्यानंतर पुतीननी प्रत्येक वेळेला 2 पावलं पुढे टाकलेली. पहिल्यांदा डोनबास रिजन क्लिअर करून घेतला त्यांनी आणि त्यानंतर त्यांनी आणखी जो पुढे पर्यंत जाऊन विशिष्ट प्रदेश रशियन स्पीकिंग प्रजा जिथपर्यंत आहे तो सगळा प्रदेश त्यांनी आपल्या ताब्यात घेतला. आता तिसरं जे काय पीस प्रोसेस चालू आहे त्याच्यापर्यंत जर का यश आलं नाही, तर ओडिसा बंदर देखील पुतीन ताब्यात घेतील ही लक्षणं आहेत आणि ओडिसा बंदर जर का रशियाच्या ताब्यात गेलं तर युक्रेन हा लँडलॉक देश होईल. त्यांना काळ्या समुद्रामध्ये प्रवेश मिळणार नाही. आता हे जर का आपल्या हाताने करून घ्यायचं असेल ते करतील, परंतु पुतीन थांबत नाही ती गोष्ट आहे आणि ते एकदा भूप्रदेश जो हातामध्ये घेतला तो परत टाकत नाही. ते म्हणजे काय भारत नव्हे. 71 साली असेल, 65 साली असेल, जो काही प्रदेश जिंकला तो प्रदेश भारताने सोडून दिला. परंतु आता तसं होईल अशी शक्यता नाही. कारण रशिया तसं कधीच करत नाही. एक प्रकारे अमेरिकेने त्यांचा जो सल्ला आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे. त्यांनी दिलेला इशारा जो आहे तो गांभीर्याने घेतला पाहिजे. कारण व्हेनेझुएलात अशा पद्धतीने संघर्ष सुरू होणं ही गोष्ट काही फारशी ठीक नाहीये. एक प्रकारे अमेरिका वेगवेगळ्या पद्धतीने रशिया असेल, चीन असेल यांना ओढून युद्धापर्यंत आणायचा प्रयत्न करते, जेणेकरून त्यांचं जे सामर्थ्य आहे त्या सामर्थ्यावर घाला घालता येईल. पण रशिया असेल किंवा चीन असेल यांच्याकडे आज इतकी साधन संपत्ती जमा झालेली आहे की एक वेळ अमेरिका तोकडी पडेल पण हे देश तोकडे पडणार नाही. आणि ज्याला आपण डिफेन्स प्रोडक्शन म्हणतो त्याच्या बाबतीत तर रशिया आजच्या घडीला 6 ते 8 पट मोठा आहे पाश्चात्य जगापेक्षा. तेव्हा त्यांनी बोलून काही उपयोग नाहीये. अमेरिका मूर्खांच्या नंदनवनात वावरतेच आहेत आणि ते तसेच राहणार. त्यांना सरतेशेवटी जबर किंमत मोजायला लागेल. तेव्हा त्यांना कळेल की आपण काय हरवून बसलो ते. तोपर्यंत व्हेनेझुएलामध्ये सुद्धा म्हणजे मी म्हणेन की जपान असेल ते तुमचं
आणि इतर जे फ्लॅश पॉइंट्स मी जे सांगितले, बांगलादेश असेल, या सर्वांपेक्षा मोठा फ्लॅश पॉइंट हा व्हेनेझुएलामध्ये तयार होतो आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की तुमचं आणि माझं लक्ष तिथून उडवण्यासाठी म्हणून नव्या बातम्या यायला सुरुवात झालेली आहे. त्या बातम्यांचा समाचार मी माझ्या पुढच्या व्हिडिओत घेणार आहे. तो व्हिडिओ निश्चित बघा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, लिंक शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सहकार्य माझ्यासोबत असंच चालू राहू द्या. नमस्कार.